तुळजाभवानी मंदिरामध्ये गेली 1.5 वर्षापासून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकासाचं काम सुरू आहे। तुळजाभवानी मंदिरामध्ये जे काम सुरू आहे त्याची तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। हा दगड जे आहे, हा पिलर जे आहे, हा तुळजाभवानी मंदिरामध्ये जे सभामंडपाचं काम आहे त्या सभामंडपासाठी वापरण्यात येणार आहे। अशा पद्धतीचे अनेक पिलर या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू आहे। सवानी कन्स्ट्रक्शनला हे काम दिलेलं आहे, त्याचे मॅनेजर आपल्या बरोबर आहेत। कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि किती दिवसात पूर्ण होईल? हे राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत हे काम चालू आहे आणि भवानी शंकर मंडपासाठीचा जो पार्ट आहे त्यातले जे कॉलम्स वगैरे खराब झालेले आहेत त्याच्या कॉलम्सना रिप्लेस करण्यासाठी आपल्याला जे पुरातत्व विभाग आणि त्यांच्याकडून जे समितीकडून आलेत त्यांच्याकडून इन्स्ट्रक्शन्सवरती आपण हे काम करतोय। तर आपण कॉलम्सचे आधी सॅम्पल्स केलेत, जिल्हाधिकारी महोदयाकडून आपण हे कॉलम्स वगैरे सॅम्पल अप्रूव्ह करून घेतलंय। नंतर ते मंदिर प्रशासन, पुजारी मंडळ यांच्याकडून याबद्दल आपण सगळ्यांकडून अप्रूव्हल घेतलेलं आहे आणि बाकी 22 कॉलम्सचं काम आता चालू आहे। तर या 4 कॉलमचं सॅम्पलिंग कंप्लीट झालेलं आहे। त्याच्यामधले मेन फाईन डिटेलिंग्स, आतल्या ज्या कोरीव डिटेलिंग्स आहेत ते आपण जागेवरती करणार आहे आणि याच्या अनुषंगाने जे आपल्याला लागणार आहे ते अभिषेक हॉल, जिथून आपल्याला ही पर्यायी व्यवस्था करायची होती आत जाण्यासाठीची, तो अभिषेक हॉल पाडण्याचं काम सुद्धा हाती घेतलेलं आहे आणि मागच्या साईडनं आपण रॅम्प करून हे सगळं पार्ट आपण 30 मार्च पर्यंत 22 कॉलम्सचा कंप्लीट करून आत हे करतोय। 30 मार्च। हां, भवानी शंकर मंडप उतरवण्यासाठीचा जो जुना गाभारा आहे तो उतरवण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे त्याच्याबद्दल लवकरच मीटिंग होणार आहे। पुरातत्व विभाग आणि वास्तु इशारद जे आहेत आमचे त्या कन्सल्टंटची व्हिजिट होणार आहे। त्यांच्या पुढच्या इन्स्ट्रक्शन्स जे येतील आणि मंदिर प्रशासनाचा जसा कॉल असेल त्या हिशोबाने आपण पुढे काम चालू करू। लवकरच हे काम जे आहे ते सुरू होणार आहे आणि जर आपण पाहिलं तर हा कोरीव दगड जे आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि समोर जर पाहिलं तर या ठिकाणी जे दगड आपल्याला समोर पाहायला भेटतात हे दगड बाहेर राज्यातून आणलेले दगड आहेत। मात्र गेली अनेक दिवसापासून हे मंदिरातलं काम सुरू आहे आणि काही काळ थांबलं होतं काम, मात्र आता हे काम लवकर होण्याची मागणी सुद्धा या ठिकाणी केली जाते। माझ्यासमोर पुजारी मंडळाचे अध्यक्ष आहेत अमरराजे कदम। काय मागणी आहे तुमची आणि हे काम जे सुरू आहे ते काय वाटतं तुम्हाला? 2024ला सैनिक कन्स्ट्रक्शन यांच्याकडे हे पिलरचं काम देण्यात आलेलं होतं आणि कार्यक्रम आदेश देताना 2024ला या ठिकाणी 24 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करण्याची त्यांना त्या आदेशामध्ये होतं आणि पावसाळा वगळून हे काम करायचे होते। परंतु आज मंदिर संस्थाने हे घेतलेलं काम हे 3-4 वर्ष पूर्ण होणार नाही असं हे चित्र सध्या उभं आहे। परंतु असं होत असताना भवानी शंकरचे जे पिलर या ठिकाणी जुने काढून नवे तिथं लावण्यात येणार आहेत। तर हे करत असताना जे वाहतुकीमध्ये जे अडथळा जो होणार होता अभिषेक मंडपाचा, तो अभिषेक मंडप ज्या वेळेस भवानी शंकरचे पिलर जुने काढणार होते त्या टायमालाच ते अभिषेक मंडप पाडला जाणं गरजेचं होतं। परंतु असं न करता आता मग 4-5 वर्ष तिथं अभिषेक मंडप होणार नाही। मग असं असताना भाविकांची हेळसांड होऊ नये, लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं यासाठी आम्ही बोपे पुजारी मंडळाच्या वतीनं पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील किंवा स्थानिक आमदारांना भेटून लवकरात लवकर हे काम कसं पूर्ण होईल आणि अभिषेक मंडप लवकरात लवकर कसा होईल याबाबत आम्ही त्यांच्याबरोबर मागणी करणार आहोत। एकंदरीतच तुळजाभवानी मंदिरामध्ये जी तिजोरीतून 58 कोटी रुपयाचं काम सुरू आहे, ही काम लवकरात लवकर पार पाडावं अशी मागणी सर्व तुळजापूरकरांकडून केलेली आपल्याला पाहायला मिळते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।